आज आपण आहे ना घरच्या घरी तूप कसं बनवायचं ते पाहतो आहे. तर इथं 1 आठवड्याची साई जी आहे ती मी फ्रीझरमध्ये ठेवली होती. फ्रीजमध्ये नाही, फ्रीझरमध्ये जमा करून अशी ठेवली होती आणि 7 दिवसाची ती नंतर बाहेर काढली. तिला घुसळलं रवीने. 2 तास बाहेर काढली म्हणजे सॉफ्ट झाली. मग घुसळ एक 5 मिनिटामध्ये त्याचा लोण्याचा गोळा तयार झाला. त्यामध्ये पाणी घालून गोळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला आहे. तर घरची साई असल्यामुळे त्यात थोडी बेरी जास्त येते. तर हे कढवताना बारीक गॅस ठेवायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी एकदम चिमूटभर मीठ घातलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तर चालेल. तर आता आपण जे हे आपलं लोणी जेव्हा कडवायला ठेवतो ना तेव्हा चुरचूर आवाज यायला सुरू होतो, कारण की थोडं पाण्याचं प्रमाण असतं. आपण हे फ्रेश लोणी वापरतो त्यामुळे त्यात थोडंसं पाणी असतंच. तर ते पाणी पूर्ण निघेपर्यंत आपल्याला हे उकळू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल आता ना बेरी पूर्ण वेगळी झाली आहे आणि तूप वेगळं झालं आहे. थोडंसं हलकंसं लालसर कलर आपण येऊ द्यायचं आहे. म्हणजे कसं होतं, तूप एकदम खमंग बनतं. तर गॅस बंद केला आहे. तुम्ही बघू शकता पातेल्याला थोडं हलकंसं ब्राउनिश व्हायला लागलं आहे. गॅसवरनं मी पातेलं खाली घेऊन लगेच गाळलं आहे. लगेच गाळलं की काय होतं की जी बेरी आहे ना ती अजून जास्त करपत पण नाही आणि हे ना जे जसं गार होईल तसं थोडंसं आळायला सुरू होतं. मग गाळणं थोडंसं मुश्किल होऊन जातं. त्यामुळे हे गरम गरमच बारीक अशी तारेची गाळणी आहे माझी, त्यात गाळून घेतलं आहे. तर मी ते दह्यापासून नाही तर फक्त साईपासून लोणी बनवलं आहे. तुम्हाला जर थोडंसं विरजण घालून दह्यापासून बनवायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी त्यात विरजण घालून ठेवू शकता, जी साई आहे त्याच्यामध्ये.